हाय गाईज, तर रात्रीचे 11 वाजलेत समथिंग. म्हणजे माझं ठरलेलं की कोल्हापूरला जायचं, पण कोणी यायला तयार नव्हतं. तर मी एका मित्राला विचारलं, तो पण म्हणला पहिल्यांदा जाऊया. नंतर मग त्याने एक दुसरं लोकेशन काढलं, पण मला पण टाईम नव्हता. माझी ट्रेन 9:50ची होती कोल्हापूरला जायला. पण म्हणून मी म्हणलं की मी कॅन्सल करतो. मग आता मग आता 11 वाजलेत. आता कुठं आमचं फिक्स झालं जायचं. आता बघू बस भेटते का, बघूया काय होतंय. प्लॅन जातोय का नाही आम्ही. जिथं जायचंय तिथं जाऊन दे, कुठं जिथं जायचंय तिथं नाही, कुठं तर जातो. टेस्टीने आम्ही ऑन द वे ठरवतो. चला ठीक आहे, बघूया काय होतं. तर बस पण भेटली मला. मी बॅगेत काय काय खपाखप काय पण भरलंय, चार्जर बिर्जर नाही, ड्रेस घेतलाय. ठरलाय स्पॉट जायचं, तुम्हाला लवकर सांगतो. पण अनप्लॅन्ड आहे, घरच्यांना माहित नाही, यायल्याशिवाय भेटणार तसं काय नाही. म्हणजे सांगायचं असतं, पण मी झाल्यावर सांगणार. A few moments later. मित्र आलाय, पण आता मला त्याला असं म्हणाय वाटतं की चल परत कोल्हापूरला जाऊया. आमच्याकडे एक ट्रेन आहे 12:15ची, पण बघू तो काय म्हणतोय. त्याने दुसरा स्पॉट सांगितलेला, पण बघूया काय होतंय. मी बघतोय तो कुठं आहे. माझी हिंमत बघ ना किती झाली फोन घ्यायची. हो, मला व्हिडिओ साठीच करायचं होतं. काय हो, ब्लॉग साठी घेतलाय, पण आजकाल काय झालंय आता मग हे घे ना ट्रायपॉड ट्रायपॉइड घेतलाय मी. पण आता एवढ्या लोकांच्या तिथं मला भीतीच वाटायला लागली. लोक एवढे मोबाईल डायरेक्ट कचकटून पकडून बिकडून. अरे आपण मारू नाही रे, काय एवढं जिम बिम काय जातो मी मग. आता आलाय तू, त्याच्या आधी नव्हता तू. तर मग माझा लुकडा हात होतो, पाच हात. तर ते आपलं ते तिकीट. तर फायनली आपला मित्र आलाय, तो मित्र आहे वेट एन्जॉय वाला. चालू केलं का तू? हा, कधीच केलंय स्टार्टिंग पासून. आम्हाला खरं कोल्हापूरला जायचं होतं, पण हा नंतर हिने मुद्दामून कॅन्सल केलं. ढंड तिथं आलोय आता, झुक 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 करून जाणार आहे आम्ही. 12 वाजलेत आणि आमचं तिकीट निघालंय फायनली. 12 वाजता काय तर गोव्यात होता. डिटेल्स नाहीत ना दिसत, नाही दिसत असून दे. मोबाईल कोणतं ओढून गेलं नाही तर बाबा. तर आपण काय केलंय, आपण सॉरी तिकीट काढलंय. आपने को अभी बर्फ के माउंटेन में जाने का प्रण है डायरेक्ट. बर्फ में माउंटेन पे बर्फ का सीजन आपको चाहिए ना. अरे पण आपल्याला नेपाळला जायचं भाई. अन्नपूर्णा बेस कॅम्प बघितलाय का तू? हा, मी बघितलं. ABCD वाढीव आहे ना, एमसीडी नाही रे, एबीसी. ABC कॅम्प हा, ला जाणार होता. जायचंय आपल्या दोघांना. कोण नाही आलं तर आपण दोघं जाऊ भाई. लय मी कॅमेरा खाली घेतलाय ना. लोक लय बघतात लोक. तुम्ही पण बघा ब्लॉग सोडून नका देऊ. आय एम टेकन ओव्हर. इंग्लिश मध्ये बोलत चालेल का आपल्या ऑडियन्स? आवाज नाही येणार त्यात, मला वाटतं. नाही रे, गाईज हा ब्लॉग आपल्याला आयफोन मध्ये बनत आहे. आम्हाला माहिती पण नाही कुठली ट्रेन आमची आहे. आम्ही उगाच चालतो इकडे तिकडे. आम्ही स्टेशनवर पण चुकीच्या स्टेशनवर आलोय. 4 नंबरचं यायचं होतं ना. नाही, 4 नंबरच्या यायचं होतं, पण आपल्याला चार्जिंगला लावायचं. फोन चार्जिंगला लावायचं, पण याला भीती वाटते चोरून येईल कोणतरी. मग काय त्या असा विचार केला तर नेलच ना चोरी करून. नाही बाबा, रिस्कच नाही. मोबाईल बंद पडून बॅगेत ठेवतो, सॉरी. पण रिस्क नाही घ्यायची आपल्याला. कुठला आहे आपला प्लॅटफॉर्म. किती नंबर लिहिलं गाडीवर. फायनली आमची ट्रेन आली. एक तर आम्हाला इथे ट्रेन काय कळणार नाही, त्यात ह्याला खूप काही नाही कळते काय. सगळं माहिती आता हे नाही, आपलं आमचं हे पण आहे. हे ट्रेन आहे जनरल मध्ये बुकिंग केले. काय सीट केलंय आपण. इथे बघ ना, जनरल लिहिलंय ना, सामान्य म्हणजे जनरल. हो, सामान्यातले लोक आहेत. आपण पण सामान्य, कॉमन मॅन. कॉमन मॅन. पळत बसायचं. आपल्याला बसायला जागा भेटणार नाही. आता मोबाईल बंद करतो. कुठल्या ह्याच्यात बसलोय आपण, एक्सप्रेस मध्ये बसलोय. पण आम्ही सध्या कॉमन एम्प्लॉई मध्ये. जनरल डब्बा नको म्हणून जनरल क्लास इकॉनॉमिकली बॅकवर्ड मध्ये येतो. चालू केलं काही चालू केलंय, मला माहितीये. केलं रे. केलंय गाईज चालू केलंय. गाईज ब्लॉग बघा. लय कष्ट करून आम्ही ट्रॅव्हलिंग करतो. लास्ट मिनिट प्लॅन. गाईज बघा. जरा पुढे घे ना. किती कष्ट चाललंय. हे काय घेतलंय आपण. केक आहे ना. असलं केक चिल्लर आम्ही बिस्किट आणि चिप्स घेऊन आलोय, कारण अनप्लॅन ट्रिप, अनप्लॅन गोष्टी घेतल्या. A few moments later. 4:30 वाजतात.
4:30 वाजलेत ना आणि आपला स्टॉप आलाय. आमचं डेस्टिनेशन म्हणजे डेस्टिनेशन मधला एक पार्ट आलाय. लय डोळेपार लाल झालाय कारण जागाच नव्हतं बसाय. आता बघा सगळं रिकामं राहिलंय. दिस बॉटल्या वगैरे इथंच टाकून गेलेत नॉनसेन्स. आले किती वाजले मगाच पण मी तुला तेच विचार. आता 4:30 वाजले. 4:30 वाजलेत. आपण कितीला बसलेलो? 12:30 12 बसलेलो. आल्या आम्ही आता चहा पितोय. 12:30 बसलो. चहा खूप गरजेचं आहे. तर आम्ही आलो आहोत. मी आता रिव्हील करतो. आपण आलो आहोत कुठं आलोय? सॉरी, मुंबईला, बॉम्बेला. तर आता आमचा पहिला स्पॉट आहे सिद्धिविनायक मंदिर. तर ती सकाळची आरती आम्ही बघून आलतो रीलमधून की असती म्हणून. तर आमचा प्रयत्न आहे की आम्ही तिथं जायची, आम्हाला ती आरती अटेंड करायची. पण आता आम्ही चालत जातोय. किती किलोमीटर आहे? अजून 1.3. 1.3 kilometer we need to walk, then we will be get blessed by the God. Continue walking. अजून किती राहिले? अजून 750 मीटर. 650 मीटर. मग आम्ही सिद्धिविनायक मंदिराच्या इथे पहिल्या स्पॉटच्या इथे आमचं पहिलं स्टे. लाईन आम्ही पोचलोय कुठं? सॉरी, आम्ही पोचलो आता सिद्धिविनायक मंदिराच्या इथं. पण लाईन इतकी मोठी की आम्हाला आरती भेटेल का नाही हेच डाऊट आहे. खूप मोठी लाईन आहे. आणि आमचं स्ट्रगल पण बघा. आणि आत्ताच अजून सूर्य पण आला नाही तर आम्हाला घामायला लागलाय. मला तर लय येतोय. बघू मग आजचा दिवस कसा जातोय. घामात पर पाणी होणार आहे. बघू भेटते पण. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मंदिराच्या इथे आलाय पण बदललं नाही तर. नाही, मी किती आधीपासूनच मी चांगला आहे. फ्लॅशलाईट लावू का तुझ्यासाठी? बोल ना. आता ते दुर्वा आणि ते दुर्वा नाही घेते आपण फक्त हे घेतोय. मग तेच आहे, दुर्वाच आहेत ते. आणि ते घेऊया. देवाच्या दारात आलं तर थोडस देवाचं बघूया. हा, स्पिरिच्युअल येस. बनतो आज. चेंज युअर सेल्फ प्रणय. चेंज युअर थिंकिंग अँड युअर लँग्वेज. No, I am very good. 5 minutes later. चल. आरतीचं टाइम झालंय ना, आय राईट. सगळे बाळा कशी पळतात आणि आम्ही निवांत चालतोय. आमचं दर्शन झालंय पण अत्यंत लय गर्दी होती. मी तर खाली पार बसलेलो, मेलो फार. फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हती म्हणून मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत. उगाच नाही तर मोबाईल पकडला तर महागात पडायचं दर्शन मला. पण ठीक आहे, आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहे. एक्झॅक्टली बाहेर हे मंदिर आहे आपलं. काय होणार आहे आता? आमचं मरीन ड्राईव्हला जायचं ठरलंय. 7 वाजलं. किती वाजलं? 7. मग आम्ही मेट्रो पकडतोय. पण काय कळलं नाही मेट्रोचं तिकीट काढायचं कसं. म्हणजे कळलंय मेट्रोची स्पीड खूप आहे ना, खूप स्पीड आहे. मेट्रोची लेंथ पण खूप मोठी मेट्रो आहे. पुण्यापेक्षा तर मोठीच आहे. स्पीड पण एकदम जोरात. टाइमचं लय महत्व आहे वाटतं मुंबईवाल्या लोकांना, म्हणून लय जोरात आहे यांची मेट्रोची लेंथ बघा किती, रुंदी खूप मोठी. कशाची? अंबानीची बिल्डिंग का? मग त्याला कसं जायचं? पण त्याचा जवळचं मेट्रो स्टेशन बघ. कारण मेट्रो स्टेशनच परवडणार आहे आपल्याला. दुसरं काय परवडणार नाही. आता आपण कुठे आलोय? चर्चगेटवरून आता आम्ही मरीन ड्राईव्हच्या दिशेने चाललोय. LIC च्या बिल्डिंग कशी. तर तुम्हाला यायचं असेल मरीन ड्राईव्हला तर चर्चगेट हे मेट्रो स्टेशनला उतरा आणि तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर चालायचं. हॉटेलची गाडी हॉटेल माझ्याच नावाने बनलेलं. ओबराय का? प्रणय ओबराय. नाही, मी करून घेणार होतो पण नंतर नाही म्हणून नको म्हणलं. एवढं आलिशान नाव नाही शोभत. 0.5 मध्ये घेतो. माझा आवाज येत नाही का? येत असेल. गाडीने उडवलं की आम्ही गेलोच म्हणून. एवढं जवळ नको येऊ दादा तू. मग मी कसं 0. अरे मग मी कसं रस्ता करू? हे पुढे बघ. फायनली गाईज वी आर ट्रेकिंग डाऊन टू द मरीन ड्राईव्ह. गाईज
तिथे बघा एकदम भारी आहे. ही एकदम भारी. this is जायचं अंबानीज झोप काढायची. बिल्डिंग. त्याच्या बाजूला लोडाची बिल्डिंग आहे. मरीन ड्राईव्हला चा लुक मी तुम्हाला दाखवतो. लय पाण्याचा आवाज येतोय. एकदम कडक आहे आणि इथं लोक पण खूप चालाय बिलाय आल्यात. पण ती लोक लय श्रीमंत आहेत, कारण इथं राहणं म्हणजे साध्या लोकांचं काम नाहीये. आणि तिकडं आलिशान बिल्डिंग तुम्हाला दिसतच असतील. त्यातली एक बिल्डिंग माझी होता राहिली, नंतर मी कॅन्सल केलं कारण ते पोझिशन लवकर देत नव्हते म्हणून. आलाय आता आपण बरं झालं इथं आलो, जरा बसायला पण जागा भेटेल, सावली पण आहे अजून, कारण ऊन अजून पडायचं आलं नाही ऊन नाहीच पडायला पाहिजे आज. लय घंटा आलाय, पायले दुखतोय कारण लय चाललंय, कारण आमच्याकडे खूप टाइम आहे यावेळेस. आय थिंक फक्त 2 पोरं आले फिरायला. आणि आणि ह्या वेळेस फक्त 2 पोरं आले. आम्ही गर्ल्सला घेऊन नाही आलो, ते एक चांगले, कारण त्यांची लय हळूहळू चाला, दमादमाने चाला, इथं थांबा 10 ठिकाणी थांबा, 5 मिनिटाला तयार. हा 5-5 मिनिटाला, मग आवरायला 10 तास, ते नाही परवडत. मुलं कसं अशी पार जगत येणार. पण मार्केटची बिल्डिंग कुठे आहे नक्की? आर यू शुअर अबाउट दॅट? तर प्रथमेश सांगतो की ती पुढची स्टॉक बिल्डिंग. BSC ना, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे. ओके गाईज, हे रुस्तम अँड कंपनी म्हणजे आईस्क्रीमचं दुकान आहे. आय थिंक नाही, म्हणजे आम्ही मागच्या वेळेस आलतोच. खूप फेमस आहे म्हणजे मी रीलवर बघितलं त्यामुळे आलतो. भारी ते बिस्किटात कसलं आईस्क्रीम ते काय बिस्किट का काय होतं, ते क्रंच टाईप काय होतं, म्हणजे आईस्क्रीम सँडविच पण त्याला काय म्हणतात, कसाटा टाईप. ओके, व्हॉट एव्हर इट मे बी. पण होतं चांगलं होतं, पण विरगळ फास्ट. पण आज पण बघू, आम्हाला टाइम भेटला तर आम्ही नक्की दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण या मरीन ड्राईव्हच्या जवळ आहे, समोरचं मरीन ड्राईव्ह त्याच्या इथं मरीन ड्राईव्ह. हात पायले दुखतात जरा, व्यायाम इथं पण सगळी मॉर्निंग करायला काय म्हणतात, एक्सरसाइज म्हणून पण थोडी करतो. स्ट्रेचिंग काय स्ट्रेचिंग. तर आता आपण 84 बस, जी की सी व्ह्यू सेलिंग. तेच झालं, सेलिंग थ्रू म्हणजे तुम्हाला सी व्ह्यू देऊ शकते अशी बस. मी इंस्टाग्रामच्या रीलमधून पाहिलं ते आम्हाला भेटली. आता बघू काय काय शॉर्ट्स भेटतात आम्हाला. आता तर सध्या पुढं मरीन ड्राईव्ह आहे, आता ते आम्ही तुम्हाला 10 वेळा इथंच, आम्ही मग सकाळपासून इथंच आहे मरीन ड्राईव्ह. पण आम्हाला थोडं वडलीला जायचं, वडलीला जायचं, त्यासाठी आम्ही ही बस पकडली दुसरा व्ह्यू घेण्यासाठी. ऊन आहे त्यापेक्षा बस एसीच्या बसमध्ये बसलेलं चांगलं आहे ना, भारी बसेल, हवा येते. आहो प्रथमेश झोप येते, झोप नाही उठवतो तुला. आम्ही अंडरग्राऊंड मध्ये चाललोय. मला असं वाटतं ह्या बस मधनच हिंडावा आपलं मस्तपैकी. तर मी मगाशी बोलला तर मला 3दा बोलून होतं एकच गोष्ट, कारण मध्ये मध्ये अडकतंय ना. मगाशी तर पहिल्यांदा तर कॅमेरा मी सुरू केला नव्हता, दुसऱ्यांदा माईक इश्यू झाला, तिसऱ्यांदा आता बस स्टॉप आल्यामुळे मला माझं बोलणं थांबवायला लागलं. तर आम्ही गेलतो बँड्रा लिंकिंग रोडला, ती बसमधून गेलतो ना सी व्ह्यू घेऊन, तर म्हणजे त्या बस थ्रू. तर तिथं आम्ही उतरलो, तर म्हणलं तिथं काहीतरी खरेदी करायला भेटेल, म्हणजे कपडे बिपडे आपले नसतं का बघितलं तिथं स्वस्तात भेटतात. पण तिथं तसलं काही नव्हतं. मग म्हणलं खाऊया थोडं, तर खायला पण काय नाही. मग आम्हाला CSMTला माहिती आहे, म्हणजे मागच्या वेळेस आम्ही तिथंच गेलतो ना, तर आम्हाला माहिती आहे तिथं काय काय भेटतं ते. तर आम्ही आता तिथं चाललोय. तर आम्ही आता माहीमच्या मेट्रो स्टेशनला आहे, माहीमवरून आम्ही CSMT पकडतो. गाईज आम्ही पोहोचतो CSMT वर. काय आहे अमूल चीज पावभाजी आणि ते आहे, आणि इकडे CSMT. खाऊ शकतो 400 रुपये पाव ऑर्डर करायचं पाव. हे CSMTचं स्टेशन आहे आणि इकडं BMC म्हणजे बृहन मुंबई महानगरपालिका असंच काय तर क्लास C.
आता इथून आम्ही चाललो गेटवे ऑफ इंडियाला. एवढं नाही खास दिसणार तुला, तुला चांगलं दिसत होतं. तर हा ताज हॉटेलचा व्ह्यू आणि हे पण आहे, प्लस इकडं गेटवे ऑफ इंडिया आहे. लय ऊन आहे म्हणून आम्ही तिकडे जात नाही. हे गेटवे ऑफ इंडिया. मागच्या वेळेस आपण बोटिंग केली ते आठवतंय का? पण तेव्हा जरा सावली होती ना, त्यामुळं चांगलं होतं. बोटिंग पण नाही येतं करायला. हा बोटिंगचं सांगितलं ना, किती रुपये होते? 180 समथिंग ना, 180 समथिंग तिकीट होतं. तर ते बोटची राईड आणतात एक अर्ध्या तासाचीच ना. आणि हे आपलं पुढं आपल्याला इथं जायचंय ना, म्हणजे इथून जायचंय. सॉरी, मी इथं म्हणत होतो. कैसा लगा मेरा मजाक? चुकीच्या ठिकाणी. आपल्याला इथून जायचं, इकडे जायचंय. तर आता आम्ही कोलाबा कॉसवे स्ट्रीटला चाललोय वाटतंय, पण बघू काय भेटलं तर चांगलं. कारण आता आम्ही जाणार यानंतर पुण्याला 2ची ट्रेन आहे. आम्ही बघितले तर विदिन टाइम कव्हर करायचा प्रयत्न आहे. तर हा तो गॉगल आहे, मागच्या वर्षी आम्ही घेतलेला इथूनच, या स्पॉटवरून. जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं ना, त्या गॉगलवाल्याचं दुकान चांगला भेटलेला. हा पण ह्याच्यावर आता स्क्रॅचेस पडलेत. 100 रुपयात काय भेटतं ना. मला आवडलेलं, पहिल्यांदाच गॉगल मला आवडलेला, मग मी घेऊन पण टाकला. मस्त होता. तर ही कोलाबा स्ट्रीट आहे. एवढा लागणार दिसणार आहे का तुला? कितने को लिया? 70 मत करो यार, नुकसान हो जाएगा. सच में बराबर है भैया, बराबर है. 170 आएगा तो आपसे ही लूंगा वापस बस. क्या लेगा भाई, अभी तो -170 में लिया है इधर से, कोलाबा से. मोबाईलचा कव्हर मी बघते. आपण कॅप्स पण आहेत तिथं. भारी कॅप, भारी म्हणजे ॲस्थेटिक टाईप. ॲस्थेटिक पूर्ण घामाघूम झालोय, लय गर्दी इथं. आणि मापाचा तर एक कपडा पण नाही, तर कशाला मी आलोय काय माहित. ती कुठे गेला आता काय माहित. कुठे आहे, मी तुला शोधतोय. 28 आहे का? भेटेगा ना म्हणजे. तर पण मोठंच वाटतंय. दरवेळेसचा इश्यू आहे आपला हाईटचा. भाई कुछ कम नहीं, भाई कुछ कम नहीं कर रहे, इसलिए मुझे भेजना पड़ेगा. फिट होगा तो ठीक है, नहीं तो जाएगा दूसरे को, किसी को तो देना पड़ेगा. 500 कर दिए, बहुत बड़ा लॉस हो गया. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. कारण लय गरम होतंय, सगळं फिरून ऑलमोस्ट झालंय. तर रात्रीचं काय फिरत परत पाय दुखायला लागले. आता आम्ही CSMT ला जातो, फक्त वडापाव खातो आणि जातो घरी. चालू ठेवून मी घेऊ गॉगल पण वडापाव दाखव ना. ते इथून घेतलंय वडापाव. आणि ते CSMTच्या डॉट समोर आहे, साधा वडापाव चांगला 30 रुपये. रिव्ह्यू सांग. मस्त आहे. तर आत्ता 7 वाजलेत आणि आमची ट्रिप म्हणजे मुंबईवरून आम्ही रिटर्न आलोय. आम्हाला 2ची ट्रेन भेटलेली मित्र, आणि मी आता शिवाजीनगरवरून आता कात्रजला जायचंय बस पकडून. लय कष्ट करायला लागते. तर हा व्लॉग आता इथं एंड होईल का नाही माहीत नाही, पण तोपर्यंत मी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा प्लीज. मला जेवढे व्हिडिओ काढता आले तेवढे मी काढले, म्हणजे कुठे कुठे रेस्ट्रिक्शन्स होते व्हिडिओवर. तर आणि ट्रिप उन्हामुळे आम्ही लय हिंडलो नाही, म्हणजे नॉर्मल आपले 2-3 प्लेसेस बघितले आणि आलो रिटर्न. बाय.